महत्त्वाची बातमी पाहूयात। मुंबई पुण्याकडे होळीच्या दुसऱ्याच दिवशी धुळवड खेळली जात असली तरी राज्याच्या अनेक भागात होळीनंतर 5 दिवसांनी रंगपंचमी साजरी करण्यात येते। या रंगपंचमीचा उत्साह आज राज्यभरात दिसून आला। पंढरपूर, तुळजापूर, जेजुरी या तीर्थक्षेत्रांना अनेक भागात मोठ्या उत्साहात रंगपंचमी खेळण्यात आली, तर नाशिकमध्ये रहाड रंगपंचमीचा उत्साह दिसून आला। अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात रंगपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। रंगपंचमी निमित्तानं नैसर्गिक रंगांचा वापर करून खंडोबा मंदिरातील महादेवाच्या लिंगाला अभिषेक घालण्यात आला। यानंतर गाभाऱ्यातल्या मूर्तींना आणि पिंडीला आकर्षक अशा रंगांनी रंगवण्यात आलं। मल्हारी मार्तंडाची विधिवत पूजा करून पुजाऱ्यांनी रंगपंचमीचा सोहळा साजरा केला। खंडोबाच्या मंदिरातील हा रंगोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरातही रंगपंचमीचा उत्साह दिसून आला। भल्या पहाटे तुळजाभवानीला महाअलंकार, महावस्त्र परिधान करून गाभाऱ्यात कोरड्या आणि नैसर्गिक रंगाची उधळण करण्यात आली। आई राजा उदो उदोच्या गजरात करण्यात आलेल्या रंगांच्या उधळणीनं देवीचं रूप आणखी खुललं होतं। देवीच्या अभिषेकानंतर विधिवत महाआरती करून देवीचे मुख्य पुजारी, महंत आणि सेवेकरी, मंदिर प्रशासनाचे अधिकारी यांनी रंगपंचमी साजरी केली। आज रंगपंचमी निमित्त देवीला पारंपरिक पद्धतीनं व रीतिरिवाजाप्रमाणे देवीसोबत आज भाविक, भक्त, पुजारी व महंत या सर्वांनी मिळून आई जगदंबेबरोबर रंगोत्सव साजरा केला आणि देवीला जो कलर वापरला आहे तो सर्व कलर जे आहेत ते सर्व नैसर्गिक कलर होते। पंढरपूरचा पांडुरंग हा साक्षात श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो। त्यामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात वसंत पंचमी ते रंगपंचमी असा एक महिना रंगपंचमीचा सण साजरा होतो। तब्बल महिनाभर रंगोत्सव साजरा करणारं श्री क्षेत्र पंढरपूर देशातलं एकमेव देवस्थान आहे। या निमित्तानं महिनाभर देवाला दररोज पांढरा पोशाख करून केशर आणि गुलाब पाण्याच्या रंगाची उधळण केली जाते। होळीनंतर येणाऱ्या रंगपंचमीला या रंगोत्सवाची सांगता होते। रंगपंचमीची आणखी एक अनोखी प्रथा पाहायला मिळते ती नाशिकमध्ये। नाशिकातल्या रहाड रंगपंचमीला 300 वर्षांची परंपरा आहे। शहरात मोजक्या ठिकाणी असलेल्या पेशवेकालीन रहाडींमध्ये रंग कालवून ही रंगपंचमी खेळण्यात येते। सकाळी रहाडींमध्ये रंग टाकल्यानंतर कलशधारी महिला रहाडींमध्ये उतरल्या, रहाडींची विधिवत पूजा झाली आणि त्यानंतर रंगपंचमी खेळायला सुरुवात झाली। रहाडींमध्ये रंग खेळण्यासाठी नाशकात तरुणींनी मोठी गर्दी केली। डीजेच्या तालावर रंगांची उधळण करत रहाडींमध्ये उड्या मारत रंगपंचमी खेळण्यात आली। दुपारनंतर मात्र या रहाडींमध्ये गर्दी वाढू लागली। गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला। त्यानंतर तिमंदा चौकातली रहाड बंद करण्यात आली। शिर्डीच्या साई मंदिरातही रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळाला। साई समाधी आणि साई मूर्तीवरील पांढऱ्या शुभ्र शालीवर रंगीबेरंगी नैसर्गिक रंगाची उधळण करण्यात आली। कोट्यवधींच्या आभूषणांसह साई मूर्तीच्या गळ्यात साखरेच्या गाठीची माळ घालण्यात आली। त्यानंतर संध्याकाळी विविध रंगांच्या उधळणीत साईंची रथयात्रा निघाली। अशा प्रकारे राज्यभरात अतिशय उत्साहात पारंपरिकरित्या रंगपंचमीचा सण साजरा झाला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। या बातमीनंतर काही क्षणांची विश्रांती घेतोय, लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।